एक दुसरा इनॉग्रेशन शिक्षण विभागा तर्फे झालेला आहे ते आहे टार्गेट पीकच्या. याच्या आपली जो प्रस्तावना अशी आहे की याचं नियोजन आपल्या पुढच्या 1 महिन्यापासून चालू होता. आपले जे जिल्हा परिषदचे मूल आहे ते खूप होनहार असतात, पण त्यांना खाजगी स्कूल सारखा वेगळा काही प्रशिक्षणची संधी मिळत नाही. ते फक्त शाळामध्ये शिकतात, पण घरी जाऊन त्यांच्याकडे काही कंटेंट नाहीये, काही ट्युशनसाठी ते ट्युशन ते अफोर्ड करू शकत नाही. याच्यामुळे आपले जे मूल आहे ते स्कॉलरशिप एक्झाम असो किंवा KVS आपलं केंद्रीय विद्यालयाची एक्झाम असो, आपले नवोदयचे एक्झाम असो किंवा इन जनरल दुसरे काही एंट्रन्स एक्झाम असो, याच्यात ते आपले मुलं मागे पडतात. याच्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण जो आपली योजना आहे DPC, त्याच्यातून आम्ही एक मिशन एक्सिलन्स हा प्रोजेक्ट आज याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. याच्यात 4थी, 5वी, 6वी आणि 7वी आणि 8वी असे 4 क्लासेसचे सगळे आपले जिल्ह्याचे मूल जो जवळ 20,000 होतात, यांना आम्ही एक ऍप दिली आहे. ते मुलांना त्यांचे पालकांचे फोन अँड्रॉइड फोनमध्ये हे ऍप इन्स्टॉल करायची आहे. आमच्या संपूर्ण रजिस्ट्रेशन इन्स्टॉलेशनच्या झालेला आहे सगळे मुलांच्या. आज आम्ही सगळे हेडमास्टरला, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, केंद्र प्रमुख सगळ्यांना आणि यांना बोलून प्रशिक्षण अशा दिलं आहे की त्यांना खात्री करायची आहे की हा ऍप मुलांचे मोबाईलवर इन्स्टॉल झाली पाहिजे. हा झाला फर्स्ट पॉइंट. याची नंतरचा जो पॉइंट आहे तो मॉनिटरिंगचा आहे. हा ऍप मध्ये त्यांचे सिलेबसचे खूप जास्त चांगली व्हिडिओज आहे. खूप एक्सपर्ट लोकांनी व्हिडिओ तयार केलेली आहे आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. आम्ही हे ऍप आपल्या मुलांना देणार आहे आणि याच्या जे व्हिडिओज आहे याचा अभ्यास आपले मूल करणार आहे. पुढचे 3-4 महिने आता आपले एक्झाम साठी राहिलेले आहे. 4 महिन्यामध्ये मी असं टार्गेट दिलं आहे की 100% हे व्हिडिओजच्या वाचन आपल्या मुलांनी केलं पाहिजे. हा ऍपची एक USP म्हणणार अशा आहे की हे ऍप माझ्या मोबाईलवर पण इन्स्टॉल आहे. मी बघू शकते की कोणत्या तालुक्यामध्ये, कोणती शाळामध्ये काल किती मुलांनी किती व्हिडिओ पाहिले, याची टक्केवारीप्रमाणे आणि व्हिडिओ वाईज हा मला दिसता येते. तसंही आपले हेडमास्टर, केंद्र प्रमुख आणि BOs, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला पण दिसता येते. तो आम्ही मोस्टली काय करतो की मुलांना कंटेंट देतो, पण त्याची नंतरची मॉनिटरिंग आम्ही करत नाही. तो हे ऍप प्रमाणे आम्ही किती मुलांनी किती वाचन केलं हा मॉनिटरिंग एक सगळी टीम करणार आहे. आणि आपला नियोजन अशा आहे की आपले अकोला जिल्ह्याचे जास्तीत जास्त मुलांच्या सिलेक्शन यावर्षी होणारे स्कॉलरशिप एक्झाम्स, एंट्रन्स एक्झाम किंवा जनरल जो स्टँडर्ड आपली एज्युकेशनचा असला पाहिजे ते सगळे आपल्या मुलांना भेटणार. याच्यासाठी हा जो टार्गेट पीक चा जो ऍप आहे, मिशन एक्सिलन्स हा प्रोजेक्टचं नाम आहे, ते पण आज आपल्या जिल्ह्यामध्ये याचं इनॉग्रेशन झालं आहे. आणि याच्यासाठी सगळी एज्युकेशन टीमला मला शुभेच्छा द्यायची आहे. आपल्याला पण आता काम फक्त सुरू झालं, हा कम्प्लीट नाही झाला. याचा जो आउटपुट्स आहे आम्हाला पुढचे 3-4 महिन्यामध्ये दिसणार.